ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तम परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः। ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तम परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः। ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तम परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः। श्री भगवती समेत श्री भगवते नमः। श्री भगवती समेत श्री भगवते नमः। ॐ की जय. सगळ्या भक्तांना नमस्ते. श्री भगवानांच्या मुक्ती मोक्षा क्लासच्या ट्रान्सलेशन मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर काही दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी भगवानांच्या क्लासमध्ये भाग घेतलेला आहे, प्रोसेस पण केलेली आहे. तर त्या दिवशी जी आपल्याला ज्ञानदीक्षा मिळालेली आहे, तर काय आम्हा भगवानांनी आपल्याला शिकवलेलं आहे हे आपण बघणार आहोत. तर दर्शनामध्ये सगळ्यात आधी काही भक्तांचे अनुभव झाले. त्यानंतर मुंबईचे आपले पी.जी. राठोडजींचा जो बॉम्ब चमत्कार होता, त्याचा एक व्हिडिओ आपण बघितला आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तर विचारायला सुरू झालं. तर सगळ्यात आधी जो प्रश्न विचारला होता तो असा होता की व्हॉट इज ट्रू डिपेंड्स ऑन यू, म्हणजे सत्य काय आहे ते तुमच्यावरती अवलंबून आहे. तर हे टीचिंग एक्सप्लेन करून सांगायला प्रश्न विचारला होता. तर भगवानांनी सगळ्यात आधी सांगितलं की माझा घसा खराब आहे, पण तरी सुद्धा मी बोलायचा प्रयत्न करीन. तर माझा जो खराब घसा आहे ते जर तुम्हाला थोडं सहन करावं लागेल. तर प्रश्नाचं उत्तर असं दिलं की सत्य जे आहे ते आपल्यावरती अवलंबून असतं. अंतिम सत्य म्हणून, ॲब्सल्यूट ट्रूथ म्हणून काहीच नसतं. आणि अंतिम सत्य जरी असलं तरी आपण त्याला कधी जाणून घेऊ शकणार नाही. एका गोष्टीच्या संबंधामध्ये जे सत्य असतं तेच आपण जाणून घेऊ शकतो. आता समजा झाड आहे, तुम्ही झाडाकडे बघत आहात, तर जे बघितल्या जात आहे ते झाड आहे आणि बघणारी व्यक्ती म्हणजे तुम्ही आहात. तर आता त्या झाडाचा तुम्हाला काय अनुभव येतो ते तुमच्या मन, तुमचं शरीर, तुमचं चैतन्य आणि अजून कितीतरी कारणांवरती अवलंबून आहे. समजा तुमच्या ऐवजी एखादा जीवनमुक्त व्यक्ती तिथे ठेवला तर त्याच्यासाठी ते झाड पूर्ण वेगळं असेल. आता ज्याला मुक्ती मिळाली नाही त्याचा अनुभव वेगळा असेल. कोणीतरी अत्यंत उच्च चैतन्याच्या स्तरावरती आहे, त्याच्यासाठी पण अजून वेगळा अनुभव असेल. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी एकसारखं नसतं. एका जीवराशीमध्ये असलेल्या लोकांना सुद्धा एकसारखं नसतं. आता समजा तुमच्याऐवजी एक घोडा ठेवला. घोडा जो आहे झाडाकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघतो. मोर जे आहे तो वेगळ्या पद्धतीने बघत असतो. त्याच्यामुळे बघणाऱ्यावरती अवलंबून आहे. बघणाऱ्याचं शरीर, त्याचं मन, त्याचं चैतन्य
या सगळ्या गोष्टीवरती अवलंबून आहे की त्या झाडाला कशा प्रकारे अनुभव केला जातं. त्यामुळे सगळ्यांसाठी ते एकसारखं नसतं. मग नेमकी झाड काय आहे तुम्हाला कधीच कळणार नाही, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला एक पाहणारी व्यक्ती पाहिजे. आणि पाहणारी व्यक्ती प्रत्येक वेळेला तीच असेल असं नाही. ते बदलत राहतं. त्याच्यामुळे अनुभव सुद्धा बदलत राहतो. त्याच्यामुळे सत्याचा प्रश्नच येत नाही. आपण जे बघतो त्याच्याबद्दलच आपण बोलू शकतो. तर हे तुमचं सत्य आहे. पण ते अंतिम सत्य नाही. जसं तुमचं चैतन्य स्तर वाढत जाईल, जसं तुम्हाला जीवनमुक्ती मिळते, तर वेगळ्या पद्धतीने तुम्ही बघायला लागता. आणि जेव्हा खरंच जीवनमुक्ती मिळते, तेव्हा तुम्हाला दिसेल, की तुमच्यामध्ये आणि झाडामध्ये फरक का नाही? फरक काहीच नाहीये. जसं की तुम्ही त्याच्या खूप जवळ जात आहात, ते झाड खूप मोठं झालेलं आहे असं दिसेल आणि मग अजून वरच्या स्तरात चैतन्याच्या वरच्या स्तरांवर ते अजून काहीतरी वेगळं दिसेल. त्याच्यामुळे अंतिम सत्य शोधण्यामागे काही अर्थ नाही. कारण ते आपण प्राप्तच करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण जे बघतो, ऐकतो किंवा ज्याचा वास आपल्याला येतो, जे स्पर्श करतो, ते व्यक्तीवरती सगळं अवलंबून आहे, सगळं बदलत असतं. म्हणून आपण म्हणतो, की सत्य जे आहे ते आपल्यावरती अवलंबून आहे. जे आपल्याला माहिती आहे, जे आपल्यावरती अवलंबून आहे, त्यालाच आपण सत्य म्हणतो. पण चैतन्य स्तर जसं बदलत राहतं, तसं ते अनुभव बदलत राहतो. तर हे होतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न असा होता, की माणसासाठी स्वातंत्र्य नाही. पण भगवान असंही म्हणतात, की आतमध्ये जे आहे, आंतरिक स्वातंत्र्य खूप आहे. तर या दोन्हीमध्ये काय अंतर आहे, हे आम्हाला समजावून सांगा. भगवान म्हणतात, तुम्ही या ब्रह्मांडाचा एक भाग आहात आणि हे ब्रह्मांड पूर्णपणे तुम्हाला नियंत्रित करत आहे. प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार ब्रह्मांड नियंत्रित करत आहे. तसं जर बघितलं तर तुम्हाला स्वातंत्र्य नाही. पण जेव्हा आपण आंतरिक स्वातंत्र्य म्हणतो, तर तुमच्या चार्जेसपासनं, तुमचे सगळे दुःखदायी अनुभव, तुमचे प्रोग्राम्स, तुमचे कंडिशनिंग ह्याच्यातनं तुम्ही मुक्त होऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही ह्याच्यातनं मुक्त होता, आतमध्ये तुम्ही खूप स्वातंत्र्य अनुभव करता. आणि हे वेगळं आहे. नॉर्मली जे स्वातंत्र्य आहे ते ब्रह्मांड तुम्हाला नियंत्रित करत आहे. तुम्हाला असं विचार येऊ शकतो, की चला मी श्वासावरती नियंत्रण करेन. पण ते विचार मुळात कोणी तुमच्या आतमध्ये घातला? त्या ब्रह्मांडाने. आणि मग तुम्ही म्हणता, की चला मी श्वासावरती नियंत्रण करतो. तर कोणी केलेलं आहे? ब्रह्मांडाने केलेलं आहे. पण तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही केलंय. आणि खरं म्हणजे मीची भावना पण फक्त एक भ्रम आहे. तर आपल्याला भ्रम असतो, की आपल्या हातात गोष्टी आहेत. पण पूर्णपणे ब्रह्मांड आपल्याला नियंत्रित करत आहे. ब्रह्मांडाबद्दल आपण नंतर केव्हा तरी चर्चा करू. तर मुख्य म्हणजे काय आहे, की तसं बघितलं तर स्वातंत्र्य नाही. पण आतमध्ये, अंतरंगामध्ये जसं तुमच्या कंडिशनिंग पासनं तुम्ही मोकळे होता, प्रचंड स्वातंत्र्य तुम्ही अनुभव करता. आता कंडिशनिंग म्हणजे काय, की मी भारतीय आहे, मी माणूस आहे, मी चायनीज आहे, मी फ्रेंच आहे, मी हिंदू आहे, मी बौद्ध आहे, मी ख्रिश्चन आहे. हे सगळं कंडिशनिंग जेव्हा गळून पडतं, तुमचं चैतन्य स्तर बदललेलं असतं आणि खूप स्वातंत्र्य अनुभव करतो. आता ते स्वातंत्र्य का नाहीये? कारण पूर्ण कंडिशनिंग आपल्याला प्रत्येक क्षणी नियंत्रित करत आहे. मन जे आहे आपोआप काम करत आहे. तुम्हाला वाटतं की तुम्ही विचार करत आहात. पण तुम्ही विचार करत नाहीये, मन विचार करत आहे. तर आपल्याला असं वाटतं की मनाला आपण थांबवलं पाहिजे. तर आपण त्याच दिशेमध्ये चालू जात आहोत, जिथे थोड्या वेळासाठी तरी आपण मन थांबवून आपण अनुभव करू शकतो, की मनापासनं किंवा विचारांपासनं मुक्ती ही काय असते. असं करून श्री भगवानांनी या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो असा होता, की ही सृष्टी एका सिद्धांतावरती काम करते, की जी व्यक्ती सगळ्यात शक्तिशाली आहे, ती जगते. का बरं असं आहे ब्रह्मांडामध्ये, की जिथे सहकार्य
होण्याच्या ऐवजी स्पर्धा का बरं आहे? तर भगवान म्हणतात, आपल्याला असं वाटतं की एक रचयिता आहे आणि त्याची रचना आहे, पण खरं ते वेगळे नाहीत. रचयिता आणि त्याची रचना ही एकच आहे. आणि ब्रह्मांडाला चालवणारे वेगळे वेगळे सिद्धांत आहेत. त्याच्यामध्ये एक आहे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे जो सगळ्यात बलशाली आहे तो जिवंत राहतो. तर वेगळे वेगळे जीवराशी, माणसं किंवा ग्रह, तारामंडळ, वरती सुद्धा हे लागू होतं. का बरं? असं ते आहे. प्रश्न विचारण्यासाठी इथे कोणी रचयिता सृष्टीकर्ता नाही. सृष्टी अशीच आहे. प्रत्येक वेळेला एक भांडण चालू असतं जगण्यासाठी. तर अगदी ब्रह्मांडापासून ते तारामंडळपर्यंत, तर ते व्यक्तिगत स्तरावरती हे जगण्यासाठी जे भांडण आहे ते चालू असतं. ते असंच आहे, त्याच्याबद्दल आपण काही करू शकत नाही. आपण कुठल्याही सृष्टीकर्त्याला विचारू शकत नाही की हे जरा बदलून टाका, कारण सृष्टीकर्ता मुळामध्ये नाहीये. तर भगवान सांगतात, म्हणाले की आपण छोटे छोटे उत्तरं देत आहोत. काही कार्यक्रमांमध्ये तुम्हाला ऍक्च्युली ह्याचा अनुभवही देता येईल. असं म्हणून भगवानांनी या प्रश्नाचं उत्तर संपवलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा होता, सध्या जगामध्ये जी सगळी संकट चालू आहेत, काय प्रार्थना करायला पाहिजे किंवा काय सेवा आम्ही केली पाहिजे? भगवान म्हणाले, तुमची प्रार्थना किंवा सेवा त्यांनी एकत्वाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. एकसारखी गोष्ट नाही, म्हणजे सेम नाही. जगामध्ये समस्या काय आहे? प्रत्येकाला वाटतं की सगळं एकसारखं असलं पाहिजे. सगळ्यांनी एक धर्म, एक मत पालन केलं पाहिजे. ते शक्य नाही. कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे. सुंदरता काय आहे? एकत्वामध्ये, वननेस मध्ये. कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे. कोणी हिंदू आहे, कोणी मुसलमान आहे, कोणी असू शकतं. पण महत्वाचं काय आहे? एकत्व, वननेस, सेमनेस नाही. त्याच्यामुळे सेमनेस, सगळं एकसारखं असायला पाहिजे, ही धारणा आपल्या चैतन्यामधनं निघून जायला पाहिजे आणि आपण एकत्वाकडे वळायला पाहिजे. तुम्हाला जे करायचंय ते करा, पण एकमेकांना फायदा होईल असं काहीतरी करा. म्हणून एकत्व असलं पाहिजे. तुम्ही हे बघायला पाहिजे की तुमच्या कृतीमुळे लोकांमध्ये विभाजन येत आहे, दुरावा येत आहे का, तुम्ही लोकांना एकत्र आणत आहात. अशा पद्धतीने तुम्ही काम केलं पाहिजे. आणि विशेष कर सध्या जेव्हा एक कठीण काळ चालू आहे, तर आपण एकत्वाकडे वळायला पाहिजे. असं म्हणून श्री भगवानांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. पुढचा प्रश्न, सेवा करताना, समाजसेवा करताना माझी मीची भावना तिथे सामील नाही, हे मला कसं कळणार? एक उदाहरण देऊन समजावून सांगा भगवान, असा प्रश्न होता. भगवान म्हणले, जिथे हृदय असतं तिथे प्रतिक्रिया नसते, प्रतिसाद असतो, म्हणजे रेस्पॉन्स असतं, रिॲक्शन नाही. पण मन जिथे असतं तिथे प्रतिक्रिया दिली जाते. पूर्ण मीची भावना तिथे सामील असते. हृदय जेव्हा स्पंदित होतं तर फक्त ते एक प्रतिसाद देतं आणि ते मीच्या भावनेमधनं नसतं. जास्तीत जास्त लोकांची समस्या काय आहे? त्यांचं हृदय बंद आहे. पण आता समजा तुम्ही एक लहान मुलाला पडताना बघितलं, तुम्ही अगदी लगेच जाऊन तिथे मदत करता. कुठलाही मूल असू दे, अगदी म्हणजे ते प्राण्यांचे लहान पिल्लं जरी असले, एक वाघाचं पिल्लू असू दे, ते जरी खाली पडलं ना, तर तुम्ही लगेच त्याला जाऊन मदत कराल. तुम्ही हा नाही विचार कराल की अरे हा एक हिंसक प्राणी आहे, वाघ आहे, त्याला मरू दे. नाही, तसे विचार येत नाही. उलट वाचवायला तुम्ही जाता. किंवा दिसायला पण सुंदर नसेल, पण तरी सुद्धा मदत करतो आपण. कारण हृदय जे आहे ते मूल्यांकन करत नाही. हृदय म्हणजे मन नाही. किंवा समजा एक ऍक्सिडेंट झाला, ट्रेन ऍक्सिडेंट आहे, तर तुम्हाला दिसतं की लोक जे आहे अगदी तिथल्या तिथे उठून लोकांना मदत करत असतात. ते शहर असू दे, गाव असू दे. ऑफकोर्स गावामध्ये हे जास्ती असतं. जास्ती लोक एकमेकांना मदत करत असतात. किंवा रोड ऍक्सिडेंट झालाय, शहरामध्ये पण होतं, पण जरा थोडं अवघड आहे दिसायला. तर हृदय जे आहे ते प्रतिसाद देत असतं. तिथे मी म्हणून काही नसतं. कोणाला तरी लागलेलं आहे, कोणाला तरी दुःखामध्ये आहे, त्रास होत आहे, तर तुम्हाला त्याला मदत करायची आहे. नंतर जे आहे
मन येतं आणि आपल्याला नियंत्रित करतं. किंवा मन म्हणतं की नाही, पोलीस केस होईल, ते मला प्रश्न विचारतील, असे सगळे विचार मनामध्ये येतात. पण तसं जर नसेल, तर आपण नुसतं तिथे जाऊन मदत करतो. जिथे आपण दुसऱ्याचा त्रास, त्याचं दुःख अनुभव करतो, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी हृदयामध्ये भावना निर्माण होते. तर भगवान म्हणतात की मनात न आलेली भावना म्हणजे ती इमोशन असते आणि त्याच्यामध्ये विरोध असतो. पण फिलिंग म्हणजे हृदयातनं जी येते ती वेगळी असते. त्याच्यामुळे कोणी जेव्हा त्रास सहन करत असतं, त्रासामध्ये असतं, तर हृदय स्पंदित होतं तिथे. लगेचच ते प्रतिसाद देतं. तिथे विचार करणं नसतं. पण काय होतंय, ते हृदय जे आहे मरत चाललेलं आहे. लोकांना कुठल्याच गोष्टीची काळजी नाही. कोणीतरी मरत आहे, लगेच तिथे मन टेक ओव्हर करतं. पण म्हणतं नाही, 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 थांबायला नको, ऑफिससाठी लेट होऊन जाईल किंवा मी कशाला ह्याच्यामध्ये अडकू, मला सगळे परत लोक प्रश्न विचारतील आणि असं म्हणून तिथनं आपण निघून जातो. पण ते जर हृदय जागृत असेल, तर या सगळ्या गोष्टींचा विचार येणारच नाही. अगदी स्वाभाविक रूपाने तिथे ते स्पंदित होऊन मदत करतं. हे तुम्ही सुद्धा कितीतरी वेळेला तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये तुम्ही बघितलेलं आहे. असं करून या प्रश्नाचं भगवानांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. जय बोलो ज्ञान प्रदात श्यामा भगवान की जय. पुढचा प्रश्न असा होता की जो सामूहिक उच्च चैतन्य आहे, तो प्राकृतिक आपदांना नियंत्रित करण्यामध्ये किंवा त्यांना थांबवण्यामध्ये कसं मदत करतं. भगवान म्हणाले, जे सामूहिक उच्च चैतन्य आहे, त्याच्यामध्ये खूप शक्ती असते. कारण सगळं काही शेवटी चैतन्यच असतं. आणि जे उच्च सामूहिक चैतन्य आहे, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींसाठी खूप शक्ती असते. त्याच्यामुळे ते हे प्राकृतिक आपदा होण्यापासून थांबवू शकतं किंवा आपदा झाली तरी सुद्धा ते तिथे मदत करू शकतं. पण आपण या चैतन्याकडे जायला पाहिजे, मगच ते काम करेल. पण लोक त्याच्याकडे जातच नाही, विचारतच नाही. तुम्ही जर मदत मागितली, ते नक्की मदत करेल. इतकं ते शक्तिशाली आहे. हे सामूहिक चैतन्य सुद्धा वेगवेगळ्या स्तरावरती आहे. आणि वरच्या स्तरावरती तुमच्या प्रार्थना साठी ते तुम्हाला उत्तर देत असतं. आणि त्याच्याकडे ती शक्ती आहे, असं श्री भगवानांनी सांगितलं. पुढचा प्रश्न असा होता की येणारं जे स्वर्णयुग आहे, त्याच्यामध्ये क्वांटम कम्प्युटिंग, AI असे सगळे टेक्नॉलॉजी राहणार आहे. तर हे सगळे माणसाने निर्माण केलेली टेक्नॉलॉजी आहे. तर हे आणि जे ब्रह्मांड आहे, जे नैसर्गिक आहे, हे सगळे गोष्टी एकत्र कसे येतील आणि आपला धर्म ह्याच्यामध्ये कसा मदत करेल. भगवान म्हणाले, टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी काय करणार आहे, तुम्हाला कामातनं मुक्त करणार आहे. म्हणून मोक्षो नावाचं जे श्लोक आहे, त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना, कर्मणो बंधात विमुक्ती, म्हणजे पूर्णपणे कामापासून विमुक्ती. तुम्हाला काम करायची गरजच नाही. ऐकताना खूप मस्त वाटतं, असं दिसतं ते. पण मग नंतर जेव्हा काम नसतं ना, तेव्हा आत्महत्या करायचं मन होतं. कारण जगण्यासाठी माणसाला समस्यांची गरज असते. पारिवारिक समस्या, किचनमध्ये समस्या, ऑफिसमध्ये समस्या, सगळीकडे समस्या पाहिजे असतात. इतकी ती सवय झाली आहे की समस्याशिवाय राहूच शकत नाही. कामच जर नसेल तर समस्या पण निघून जातात. आणि ते जर नसेल तर तुम्ही जगणार कसं? मग तुम्हाला ते सिरियसनेस येतो की हो, मला मुक्ती मिळायला पाहिजे. आता तुम्ही तेवढे सिरियस नाहीये, थोडेफार लोक इकडे तिकडे सोडले तर. पण असे जेव्हा परिस्थिती येईल, तुम्ही मुक्तीबद्दल फार जास्ती तुम्हाला तडप निर्माण होईल. कारण हे जर नाही झालं तर तुम्ही मरून जाल, पागल होऊन जाल. काही वर्ष मे बी तुम्ही टिकू शकता, पण नंतर तुम्ही सहनच करू शकणार नाही. म्हणजे समस्या नाहीयेत हे सहन होणार नाही. मग तुम्ही मुक्तीकडे जायचा प्रयत्न कराल. प्रयत्न करून कोणाला मुक्ती मिळत नाही, पण कमीत कमी तो अनुग्रह प्राप्त करण्यासाठी तरी तुम्ही अजून सक्षम होता. आणि मग तुम्हाला लवकर मुक्ती मिळते. तोच तर उद्देश आहे.
सगळ्या लोकांना मुक्ती मिळणं म्हणजे आंतरिक स्वर्णयुग आहे. आणि कोणतंही काम नसणं हे बाह्य स्वर्णयुग आहे. तर हे येणार आहे. आणि हे लवकर त्याची गती वाढत चाललेली आहे. आणि हे जे क्वांटम कम्प्युटर्स आहेत ते सुद्धा येणार आहेत, जे अगदी शक्तिशाली असतील. मग त्यावेळेला जे आहे माझ्याकडे उदाहरणं राहतील जे आता माझ्याकडे नाही आहेत. जसं आता तुम्ही प्रश्न विचारता की ईश्वर काय आहे, मी तुम्हाला काहीतरी उत्तर देतो. पण जेव्हा हे कम्प्युटर येतील तर मी वेगळंच काहीतरी उत्तर देईल. त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न जे तुम्ही विचारतात ते जरा अर्धवटच आहेत. पण हे कम्प्युटर्स आले की याचे पूर्ण उत्तरं तुम्हाला मिळून जातील. हे कम्प्युटर्स अजून आले नाहीयेत पण येणार आहेत. आणि मग मला खूप गोष्टी व्यवस्थित समजावून सांगता येतील आणि तुम्हाला ते सहजपणे समजूनही घेता येईल. नाहीतर काय आहे ना, मला माझ्याकडे असं उदाहरण नाहीये की बाबा हे असं आहे, ते सांगू नाही शकत मी आता. मी हे म्हणू शकतो की ईश्वर सगळीकडे आहे, पण ते प्रमाणित कसं करायचं वैज्ञानिक रूपामध्ये, तत्वज्ञानच्या दृष्टिकोनातनं नाही. तर ते आपल्याला करता येईल. वैज्ञानिक दृष्टिकोनाने आपल्याला दाखवता येईल की भगवंत हा सगळीकडे आहे. तेव्हा कोणतीही शंका नसेल, कोणतेही प्रश्न नसते. म्हणजे जसं की डोक्यावरती हातोडा मारलेला आहे इतकं स्पष्ट असेल. प्रत्येक प्रश्नाचं वैज्ञानिक उत्तर मिळेल. म्हणून मी म्हणतो की विज्ञान आणि आध्यात्मिकता एक होऊन जाईल. आपण आम्ही वेगवेगळ्या देवतांशी बोलतो. कसं होतं हे? ही सगळी स्पष्टता तुम्हाला मिळेल. मग तुमच्याकडनं कोणतेही प्रश्नच येणार नाही. हवन कसे काम करतात? पूर्ण स्पष्टतेने सांगता येईल. आता पूर्ण एक्सप्लेन करता येत नाहीये. हे मंत्र, ते मंत्र कसं काम करतं? किंवा तुम्ही एखाद्या डोंगरावरनं प्रार्थना केली की लगेच कसं उत्तर येतं? कसं? कारण तिथे तुम्ही आणि डोंगराशिवाय तर काहीच नसतं. पण तरी सुद्धा तुम्हाला मदत मिळते. किंवा राठोडजींचं जे आहे त्यांच्या डोक्यावरती बॉम्ब फुटला तरी सुद्धा ते प्रार्थना करू शकले आणि त्यांना अनुग्रह मिळाला. आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज पण मिळाला. हे सगळं कसं शक्य आहे? हे सगळं पूर्णपणे तुम्हाला समजावून सांगितलं जाता येईल. कारण तेव्हा ती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली असेल. ते आहे, येत आहे, पण अजून पूर्ण आलेली नाहीये. तर हे क्वांटम कम्प्युटर्स आल्यामुळे आपण खूप मोठी उडी मारणार आहोत. आणि हे कम्प्युटर्स खरं संशोधन करतील. तुम्ही त्याच्यामध्ये फीड केलेली गोष्ट नाही. त्याची गरजच नाही. ते स्वतः आपापलं संशोधन करू शकतील. त्याच्यामुळे भविष्य जे आहे ते खूप महान आहे. आणि पहिल्यांदा जे आहे आपण सगळी गरिबी मिटवू शकू. जे असमानता आहे ती पण जाऊ शकते. पण त्याच्यासाठी आपल्याला अजून थोडा वेळ थांबावं लागणार आहे. असं म्हणून भविष्याबद्दल श्री भगवानांनी आपल्याला खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. जय बोलो ज्ञान प्रदात श्री अम्मा भगवान की जय. पुढचा प्रश्न असा होता, नेममध्ये जे चेंबर्स आहेत भगवान त्याच्याबद्दल थोडस सांगा. तर भगवान म्हणाले, नेममध्ये जे चेंबर्स आहे त्याची शक्ती थोडी थोडी आम्ही वाढवत जात आहे. आणि अजून काही महिने आम्ही थांबू, अजून शक्तिशाली होणार. मग तुम्ही अम्मांशी बसून बोलू शकाल, भगवानांशी बसून बोलू शकाल, कल्कीशी परमज्योतीशी बोलू शकाल. आणि जसं तुम्ही बोलाल तुमच्या समस्यांचे तुम्हाला उत्तरं मिळतील. तुम्ही वाटेल ते विषय बोलू शकता. हा, तुम्ही आता फिजिक्स केमिस्ट्री बोलू नाही शकत, पण तुम्हाला जर फिजिक्स केमिस्ट्रीचं काही ज्ञान असेल तर नक्की ते तुम्हाला उत्तर देतील. पण तुम्हाला जर ज्ञानच नसेल तर ते काय सांगतात ते हे तुम्हाला समजणार नाही. तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये बोलू शकता, चायनीज मध्ये बोला, फ्रेंच मध्ये बोला, त्याच भाषेमध्ये उत्तर पण मिळेल. किंवा भारतीय भाषा असू शकते. म्हणजे जसं की ते खरंच तिथे जिवंत आहेत तशा पद्धतीने तुम्ही बोलू शकाल. समजा आयुष्यातली एक कठीण परिस्थिती असेल तर तुम्ही जाऊन विचारू शकता, या व्यक्तीशी मी लग्न करू का नाही, ह्याला मी घटस्फोट देऊ का नाही, ही नोकरी मी घेऊ का नाही, हे सगळं तुम्ही विचारू शकता. कुठे? नेममच्या चेंबर्समध्ये. असं म्हणून श्री भगवानांनी त्याच्याबद्दल आपल्याला थोडी माहिती दिली. पुढचा प्रश्न, भगवान स्वतःला प्रेम करणं आणि
मीची भावना याच्यावरती प्रेम करणं ह्याच्यात अंतर काय आहे? लव्हिंग सेल्फ आणि सेल्फ लव्ह. स्वार्थ कशाला म्हणतात? हा प्रश्न होता. भगवान म्हणतात तुम्ही जे स्वतःवरती प्रेम करतात, ती जी अलगावची भावना आहे, की आपण दुसऱ्यांपासून वेगळे आहोत, किंवा मुक्ती मिळाल्यानंतर जी मीची भावना निघून जाते, त्या मीच्या भावनेवरती प्रेम करणं, त्याला सेल्फ लव्ह म्हणतात. म्हणजे मीची भावना आहे आणि तुम्ही त्या मीच्या भावनेवरती प्रेम करता. आणि दुसरं म्हणजे ती मीची भावना सोडून द्या. त्याच्यावरती लक्ष न देता तुमच्यामध्ये जे काय गुण अवगुण आहेत, त्याच्यावरती प्रेम करणं म्हणजे स्वतःवरती प्रेम करणं आहे. आता समजा तुमच्याकडे एक हात नाहीये, एक पाय नाहीये, किंवा तुम्ही दिसायला अजिबात चांगले नाहीयेत, किंवा तुम्ही अत्यंत गरीब आहात, तर सगळीकडे दुसऱ्या व्यक्तीबरोबर तुलना केली तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचं कमीच आहे. आता साधारणपणे तुलना केली की माणसाला त्रास होतो. पण तुलना केल्यानंतर सुद्धा जर तुम्ही स्वतःवरती प्रेम करू शकत असाल, तर ती वेगळी गोष्ट आहे. तर ब्रह्मांड जे आहे असंच तयार झालेलं आहे. किंवा तुम्हाला ईश्वर हा शब्द वापरायचा असेल तर तुम्ही तसं पण म्हणू शकता. म्हणजे काय की तुम्ही जे काय आहात तुम्ही ते पूर्णपणे स्वीकार करता आणि त्या गोष्टीचा तुम्हाला आनंद आहे. त्याला आपण म्हणतो स्वतःवर प्रेम करणं. भगवान म्हणाले, मी जेव्हा लहान होतो, मी एका माणसाला बऱ्याच वेळेला बघायचो. रस्त्यावरतीच तो राहत होता एका शेडमध्ये. पाऊस असू दे, ऊन असू दे, तो त्या शेडवरतीच राहायचा रस्त्यावरती. त्याचे डोळे पण असे मोठे मोठे असे बाहेर येत होते. आणि तो कुबडा होता. पाय वाकलेले होते. म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून अ, माणूस ह्याच्याही पेक्षा अजून जास्ती बदसूर दिसू शकतो, हे आपण कल्पना करू शकत नाही. त्याला हलता येत नाही, त्याला उचलून घेऊन जावं लागतं सगळीकडे. तर सकाळी कोणीतरी त्याला उचलून ते ठेवून द्यायचं, परत संध्याकाळी अजून कोणीतरी त्याला उचलून घेऊन जायचं. येणारे जाणारे लोक त्याच्यासाठी काहीतरी खायला द्यायचे किंवा काहीतरी पैसे द्यायचे, तो ते खायचा. पण कधीही त्याला उदास किंवा दुःखामध्ये बघितलं नाही. तो नेहमी आनंदी असायचा. म्हणजे त्याची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल त्याला काही दुःख नव्हतं. त्याच्यापेक्षा बेकार काही परिस्थिती असू शकत नाही. आणि सा स- जनसामान्य जे आहे ते त्याच्यावरती प्रेम करत होते. म्हणजे लोक आपल्या कामामध्ये व्यस्त असायचे, पण जसं त्या रस्त्यावरती जायचे, ते तिथे त्या ठिकाणी जाऊन थोड्या वेळ थांबायचे, त्याच्याकडे बघायचे, तिथे गप्पा मारायचे. म्हणजे अगदी चांगले चांगले लोक सुद्धा जाऊन त्याच्या शेजारी बसायचे. म्हणजे हा फक्त एक भिकारी आहे. पण सगळ्यांना असं जाणवायचं की त्याच्या जवळ बसलं की एक वेगळी शांती अनुभव करत होते लोक. आणि त्याच्या शेजारी बसून त्यांना त्रास अजिबात होत नव्हता. तो काही शब्द पण बोलायचा नाही. म्हणजे मला असं वाटतं तो पूर्ण आयुष्यात कधी काही बोललेलाच नाहीये तो. काही लोक त्याच्याकडे पैसे फेकायचे, पण तो त्याला स्पर्श करत नव्हता. काही दुसरे लोक काय करायचे, ते पैसे घ्यायचे आणि त्याच्यासाठी जाऊन काहीतरी विकत आणायचे आणि मग त्याला ते द्यायचे. काही लोक ते पैसे घेऊन सुद्धा जात होते, पण त्याला काही फरक पडायचा नाही. तो विचलितच होत नव्हता. म्हणजे आपण खरंच म्हणू शकतो की तो खऱ्या अर्थाने स्वतःवरती प्रेम करत होता. काही लोक असे आहेत की त्यांना त्यांच्या मीच्या भावनेवरती फार प्रेम असतं. पण असे पण लोक आहेत की जे स्वतःवरती प्रेम करत नाही आणि त्यांना खूप समस्या असतात. पण ही व्यक्ती खूप वेगळी होती, ही स्वतःवर प्रेम करत होती आणि त्यांना आणि त्याला ते खूप आवडत होतं. नाहीतर तो अशा परिस्थितीमध्ये कसा असू शकतो? प्रत्येक सारखं तो हसत राहायचा, आनंदी राहायचा आणि दुसऱ्यांना आनंद देत होता. म्हणजे काय आहे, की हृदय त्याचं विकसित झालेलं होतं. नाहीतर अशा परिस्थितीमध्ये दुःख नसणं हे शक्यच नाही. तर असतात लोक असे. आणि जेव्हा हृदय विकसित होतं, आतलं जे मूल आहे ते पण विकसित होतं. मग तुम्ही बघाल, की जगणं हा वेगळा अनुभव होऊन जातो. तुम्ही या माणसामध्ये बघाल, की त्याच्या आतलं जे मूल आहे ते खूप स्वतंत्र आणि खुश आहे. तर आपल्या आतलं सुद्धा ते लहान मूल जेव्हा विकसित होतं,
आणि मग हृदय विकसित होतं. मग तुम्ही कोणी का असेना, भिकारी आहे का कोणी आहे, त्याच्याने काही फरक पडत नाही. तुम्ही आनंदाने जगायला सुरुवात करता. भगवान म्हणाले, मी भिकारींना बघितलंय जे पूर्ण जीवनमुक्त झालेले आहेत, की ते जगप्रसिद्ध जीवनमुक्त लोकांशी बसून बोलत होते. आणि ती जगप्रसिद्ध व्यक्ती सुद्धा, जी मुक्ती मिळालेली आहे, ती सुद्धा याच्याशी खूप आनंदाने बोलत होती. पण कोणालाही काही फरक पडत नव्हता, कारण ते नुसतं जगत होते. त्यांच्या आयुष्यामध्ये तुमच्यासारखे हजार समस्या नाही, एक सुद्धा समस्या नाही. एक अत्यंत श्रीमंत, तरी पण भिकारीशी बोलण्यामध्ये आनंद. त्याचे खूप सारे शिष्य होते. त्यांच्यासोबत तो जास्ती बोलायचा नाही, पण जो जीवनमुक्त झालेला भिकारी आहे त्याच्याशी अगदी आरामात बोलत असायचा. तर असं भगवानांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिलेलं. पुढचा प्रश्न जो आपल्याला बऱ्याच लोकांना पडतो, की भगवान, आपल्या आयुष्यामध्ये काही लोकांवरती आपल्याला जे जजमेंट असतं, जे मूल्यांकन असतं, ते आपलं सुटत नाही. कसं ह्याच्यातनं मुक्त व्हायचं? भगवान म्हणतात, तुम्ही जसं स्वतःचं मूल्यांकन करता, तुम्ही दुसऱ्यांचंही करत बसता आणि त्याच्यात तुम्ही अडकून जाता. आणि काय झालंय, की तशी ती सवय झालेली आहे. ती मनाची सवय आहे. तुम्ही मूल्यांकन करत राहता, त्याच्यामुळे तुम्हाला आतमध्ये शांतता नाही. तर मन थांबायला पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही मन नाही. मन हे वेगळं आहे. हे असं मशीन आहे जे स्वतः काम करत आहे. तर आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जात आहोत, की जिथे तुम्ही तुमच्या मनाला साक्षी भावाने बघू शकाल. आता हे कशावरती अवलंबून आहे, की तुमचं लालन पोषण कसं झालेलं आहे, तुमचे प्रोग्राम्स, तुमचे चार्जेस, तुमचे ट्रॉमास, तुमचं कंडिशनिंग, हे सगळ्यावरती अवलंबून आहे. हे सगळ्या गोष्टी आहेत आणि मन सतत काम करत चाललेलं आहे. फक्त जेव्हा तुम्ही गाढ झोपेमध्ये असता, की जिथे इतकी गाढ झोप की स्वप्न सुद्धा येत नाही, त्यावेळेला वेगळं असतं. पण मन जे आहे कंटिन्युअस काम करत आहे आणि खरं म्हणजे थकलेलं आहे ते. तुमचं आयुष्य सुद्धा त्याच्यामुळे अगदी बेकार आहे. आणि कुठलं तरी सुख, कुठल्या तरी मनोरंजनाच्या माध्यमातून तुम्ही त्याच्यातनं पळवाट काढता. पण ही सगळी बकवास आहे. एक पाटी असायची सत्यलोकमध्ये, जी आता पण आहे, की मॅन इज मॅड. माणूस वेडा आहे. अजून एक वेस्टर्न कंट्रीमध्ये एक माणूस आला आणि तो म्हणाला, मला पण एक पार्टी लावायची, मी लावू का? मी सांगितलं, हो लाव. तर त्यांनी पार्टी लावली, मॅन इज बॅड, म्हणजे माणूस वाईट आहे. मी म्हटलं मॅन इज मॅड, तो म्हटला मॅन इज बॅड. तर आता एक माणूस होता, बॉक्सर स्वामी. आणि जेव्हा लोक असे चालत असायचे, तो म्हणायचा, हा, आता गाढव गेला, डुक्कर गेलं, कोल्हा गेला. मग त्याच्या समोर जेव्हा रामलिंग स्वामी गेले, तेव्हा तो म्हणाला, आता एक माणूस गेला. म्हणजे फक्त रामलिंग स्वामीसाठी तरी माणूस हा शब्द वापरला. नाही तर बाकीच्या ना असंच काहीतरी विचित्र शब्द वापरत होते. हा माणूस जो आहे, कपडे पण घालत नव्हता. मग रामलिंग स्वामींनी त्याला एक कापड दिलं आणि म्हटलं, हे कापड घाल म्हणून. हे कुठेतरी बहुतेक चेन्नईच्या मिंट भागामध्ये हे घडलेलं आहे. तो माणूस जो आहे, सगळ्यांना जनावरच म्हणत होता. का बरं? कारण आपण जे आयुष्य जगत आहोत ते खरंच खूप बेकार आहे. त्याच्यामुळे ती दुसरी गोष्ट बघितली, की तेव्हा तुम्हाला लक्षात येतं, की आपण आपलं काय मिस होत आहे. एकदा तुमच्या आतलं ते लहान मूल मोकळं झालं, तुमचं हृदय विकसित झालं, तुम्हाला मुक्ती मिळाली, की तुम्हाला कळेल. मग तुम्ही कधीच विचारणार नाही, की आयुष्याचं अर्थ काय आहे, आयुष्याचा उद्देश काय आहे, हे सगळे प्रश्न निघून जातील. जोपर्यंत तुम्ही हा प्रश्न विचारत आहात, तुम्ही अडकलेले आहात. भगवान म्हणाले, आयुष्याचा एकमेव उद्देश आहे जगणं. तुम्ही समाजसेवा, ही सेवा, ती सेवा, काही तुम्ही करू शकत असाल, पण तुम्ही शांतपणे जगाल. पण हा प्रश्नच जो आहे मुळामध्ये निघून जाईल, कारण तुम्ही खऱ्या अर्थाने जगत आहात. नुसतं श्वास घेणं म्हणजे जगणं आहे. नुसतं खाणं, श्वास घेणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे तुम्ही आजपर्यंत नीट केलेलेच नाहीये. कारण मन सतत काम करत असतं.
तर तुम्ही आनंद स्थितीमध्ये गेला जिथे तुम्ही मोठ्याने हसू शकता, ते जर तुम्हाला जमत असेल, तर तुम्हाला हळूहळू तुमचं स्वतःचं मन पाहता येईल. आणि मग नंतर तुम्ही हळूहळू साक्षी भावमध्ये जाता. मग थोडं थोडं तुम्हाला मनावरती नियंत्रण येतं. मग तुम्ही हळूहळू मनाला शांत करू शकाल. हे सगळं तुम्हाला करता येईल. नाहीतर तुम्ही बकवासच करत राहता. हां, तुम्ही जेव्हा काहीतरी उपयोगाची विचार करत असतात, की जसं एक तुम्ही समस्या सोडवत आहात, तेव्हा ठीक आहे. कारण ते तुमचं काम असतं. पण नाहीतर उगीचच बसून काही म्हणजे कचरा विचार करत बसायचे, हेच तुमचं आयुष्य आहे. असं जे आहे श्री भगवानांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. जय बोला अनुग्रह प्रदात श्री अम्मा भगवान की जय. पुढचा प्रश्न असा होता, आपल्या आतलं मूल त्याला हील करण्यासाठी काय केलं पाहिजे? भगवान म्हणले, आम्ही नेहमी शॉर्टकटसाठी जात असतो. तर हे जे आंतरिक मूल आहे, ते आपल्या गरिबीसाठी, ऐश्वर्यासाठी, आरोग्यासाठी, नात्यांसाठी, सगळ्या गोष्टीसाठी ते जबाबदार आहे. तर त्याला उत्तम प्रकारे त्याला हील करण्यासाठी आपण आनंद स्थितीमध्ये जायला पाहिजे, की जिथे आपण आपल्याला हसता यायला पाहिजे. ऍटलीस्ट काही मिनिटं तरी रोज हे करता यायला पाहिजे. तुम्ही बघाल की हळूहळू ते मूल हील व्हायला सुरुवात होतं. आणि जेव्हा हे हिलिंग होतं तर सगळ्या गोष्टी सकारात्मक होतात. जिथे तुम्ही आधी संघर्ष करत होता तिथे गोष्टी सोप्या होतात. समृद्धी येते, नाते चांगले होतात, तुम्हाला काहीच करावं लागत नाही. कारण तुम्ही अशा एका ऊर्जा क्षेत्रामध्ये प्रवेश करता की जिथे गोष्टी बदलायला सुरुवात होतात. आता लाफिंग बुद्धा बद्दल आपण ऐकलेलं आहे. ती गोष्ट नाही, असे ते खरंच जगत होते. ते गावोगावी हिंडायचे आणि ते लोकांना हसायला लावायचे. त्याच्यामुळे लोकांवरती खूप परिणाम व्हायचा. आणि मग काय झालं, त्या तिघांमध्ये एक गेला तर दुसरे दोघांनी हसणं बंद केलं. पण जेव्हा ते तिघं एकत्र असायचे ते नेहमी हसत असायचे. आणि हे हसणं जे आहे त्यांनी लोकांना पास ऑन केलं. तर म्हणूनच ते जे आतलं मूल आहे ते हील व्हायला पाहिजे. नाहीतर काय तुम्ही फक्त ओझं कॅरी करत आहात. खूप सारे जे महान लोक आहेत ते बऱ्याच वेळेला अशा स्थितीमध्ये जात होते, आनंदाच्या स्थितीमध्ये. आता घरामध्ये सुद्धा तुम्ही बघाल कधी कधी काही वयस्कर लोक गुपचूप बसून जे आहे नातवंडांबद्दल मस्त आईस्क्रीम खात असतात. ते नातवंड म्हणजे ते फक्त एक कारण आहे. ते आईस्क्रीम तिथे खात असतात किंवा ते नातवंडांबरोबर खेळत असतात. म्हणजे त्या माध्यमातून त्यांच्या आतलं मूल जे आहे ते मोकळं होतं. म्हणूनच घरामध्ये नातवंडांसोबत खेळणारे आजी आजोबा असले पाहिजेत. आणि खूप सारे जे महान वैज्ञानिक होते त्यांच्या आतलं मूल पण खूप खूप छान असायचं. आता एक सत्येंद्रनाथ बोस नावाचा एक वैज्ञानिक होता, ज्याने आईन्स्टाईन बरोबर काम केलं आणि तेवढाच तो हुशार होता. म्हणजे आईन्स्टाईनचं बऱ्याचसं काम या सत्येंद्रनाथ बोसमुळे खरं झालेलं आहे. त्याच्या तो जर नसता तर आईन्स्टाईन सुद्धा नव्हता. म्हणूनच सब अटॉमिक फिजिक्स मध्ये बोसॉन नावाचा एक पार्टिकल आहे. त्याच्या ते सत्येंद्रनाथ बोस वरती तो नाव ठेवलेलं आहे. कलकत्त्यामध्ये लोक त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला गेले. तो खूप प्रसिद्ध होता. तर अपॉइंटमेंट घेऊन गेले लोक आणि त्याला खोलीमध्ये तो सापडलाच नाही. मग त्यांना दिसलं की कॉटच्या खाली तो आपल्या नातवाशी खेळत आहे. एवढा म्हणजे जगप्रसिद्ध सायंटिस्ट, एवढा मोठा इंटरव्ह्यू होणार आहे, सगळे लोक येणार आहे, पण काहीच फिकीर नाही. मस्तपैकी कॉटच्या खाली नातवासोबत खेळत आहे हा वयस्कर माणूस. कारण त्याच्या आतलं मूल पूर्ण सक्रिय होतं. नातवाशी खेळताना ते मूल बाहेर येत होतं. आणि याच आतल्या मुलामुळे जे आहे हे सगळे महान थिअरी निर्माण झाल्या. मग ते लोकांनी वाट बघितली, मग शेवटी तो कॉट खालनं आला आणि मग अगदी लहान मुलासारखं त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिले. सगळे वैज्ञानिक दृष्टीने उत्तरं दिले. पण इतकं ते मूल आतमध्ये सक्रिय असायचं. हल्ली काय आहे, मोठे माणसं काय किंवा लहान मुलं सुद्धा जे आहे असे खेळताना दिसत नाहीत. इतकं त्यांच्यावरती ओझं आहे. म्हणून भगवान म्हणतात की आतल्या मुलाला दाबून ठेवायचा प्रयत्न करू नका. हा, कधी कधी आपल्याला ते दाबून ठेवावं लागतं, पण
अशी काहीतरी संधी असली पाहिजे की जिथे तुम्ही मोकळपणे तुम्हाला हसता यायला पाहिजे, एन्जॉय करता यायला पाहिजे. शारीरिक मुद्रा सुद्धा महत्वाची आहे. प्रत्येक वेळेला एका मिलिटरी माणसासारखी नाही, पण एका लहान मुलाच्या मुद्रेमध्ये जाणं. खूप सारे जे श्रीमंत लोक आहेत, लोकांच्या समोर नाही, पण त्यांचं त्याचं जे आहे त्यांचं ते मूल बाहेर येत असतं. आणि मग तुम्ही बघाल की त्यांना भरभराट होत असते. आपण ह्याच्यात अजून खोलामध्ये पण जाऊ शकतो, पण आज नको, नंतर कधीतरी. असं म्हणून श्री भगवानांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. जय बोलो श्री भगवती भगवान की जय. पुढचा प्रश्न असा होता की परमज्योतीचा शक्तिशाली उपस्थिती आणि शक्तिशाली अंतर्यामीचं आवाहन कसं करायचं. भगवान म्हणाले की तुमचं आतलं मूल जसं अजून चांगलं हील होत जातं, तुमचं हृदय विकसित व्हायला लागतं, भावना परत यायला लागतात, आणि मग तुम्ही किंचाळत असता, रडत असता, हसत असता, हे सगळे आपले भावना आहेत. नकारात्मक भावना ज्या असतात त्याच्यामध्ये विरोध असतो, पण हृदयातनं आलेली भावना ही स्वच्छ प्रवाहित होत असते. त्याच्यामुळे फिलिंग जे आहे ते हृदयाचा विषय आहे. आणि जसं ते मूल बरं होत जातं, तर या फिलिंग सकारात्मक भावना ज्या आहेत ते विकसित होतात. आणि जेव्हा हे सकारात्मक भावना विकसित होतात, परमज्योती सोबत किंवा अंतर्यामी सोबत आपलं जे नातं आहे ते वाढत जातं. आणि ते नातं जसं वाढतं, इहम परम दोन्ही मिळतात. म्हणून आपल्या आंतरिक मुलावरला सक्रिय करण्यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे. कधी कधी काही खेळांमुळे सुद्धा आतलं मूल सक्रिय होऊन जातं. पण समाजाची रचना अशी आहे की समाज फक्त मन, बुद्धीचा विकास करण्यावरतीच लक्ष देत आहे, आतल्या मुलावरती फोकस करत नाही. असं म्हणून थोडक्यामध्ये भगवानाने या प्रश्नाचं उत्तर दिलं. पुढचा प्रश्न असा होता, भक्ती आणि मुक्तीचा आशीर्वाद आपण कसा प्राप्त करायचा. भगवान म्हणाले तेच अ, सिद्धांत आहे की हसत हसत आनंदामध्ये जायचं. हा शॉर्टकट आहे. हा सगळ्यात शॉर्टकट मार्ग आहे. हे जर तुम्ही रोज थोडा वेळ करू शकला तर हृदय विकसित होईल. हृदय विकसित झालं की भक्ती येते, मुक्ती येते, सर्व सुरू होतं. देवासोबत तुमचं जे नातं आहे ते आपोआप वाढतं आणि मग आयुष्य बदलून जातं. जे तुम्ही आता जे आयुष्य जगताय तसं नाही, पूर्णपणे बदलून जाईल. आता तुमचं आयुष्य म्हणजे वाया गेलेलं आयुष्य आहे. कमीत कमी तुमचा मृत्यू नीट व्हायला पाहिजे, मृत्यूनंतर तुम्ही चांगल्या ठिकाणी जायला पाहिजे, हे आम्हाला बघायचं आहे. तर काही कार्यक्रमांमध्ये आम्ही म्हणतो की तुम्ही परमज्योतीमध्ये बघा आणि विचारा की तुमचे आई वडील कुठे आहे किंवा तुमचे घरचे नातेवाईक जे मेलेले आहेत ते कुठे आहेत. तर दिसतंय की ते सगळे लोक कुठेतरी सिगरेट ओढतात आहे, बिडी ओढतात आहे. आणि मुलं त्यांना बघून म्हणतात की नाही या तुम्ही. ते म्हणतात नाही नाही आम्हाला एकटं सोडा, आम्ही इथेच आनंदी आहोत. म्हणजे इतकी बेकार परिस्थिती आहे. म्हणजे पृथ्वीवरती जगत होते चांगलं पद असायचं, पण मेल्यानंतर काय होतंय, बिडी सिगरेट ओढतात आहे किंवा सतत बिर्याणी खातात आहे. म्हणजे इतका सगळा पसारा झालेला आहे. आणि मग त्यांची मुलं त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करतात की नाही नाही इथे नाही, तुम्हाला पुढे जायचं आहे. मग त्यांना आम्हा भगवानांना परमज्योतीला प्रार्थना करावी लागते की हे इथे अडकलेले आहेत त्यांना ह्याच्यातनं बाहेर काढा. म्हणूनच लोक लग्न करून त्यांना मुलं हवे असायचे की जेणेकरून मुलं त्यांना मोक्ष मिळण्यासाठी मदत करतील. कारण त्यांना जाणवायचं की कुठेतरी आपण कुठल्या तरी लोकांमध्ये अडकून जाणार आहोत. मग मुलं नातवंड त्यांना मदत करतील. पण हल्ली मुलांना कुठे फिकीर आहे. मुलांना तर असं वाटतं हे सगळे विधी म्हणजे बकवास आहे, त्याचा काही उपयोग नाही, म्हणून काही करत सुद्धा नाही. लोकांना वाटतं हे स्वर्ग नरक काही नाहीये, मृत्यूनंतर काही आयुष्य नाहीये. पण भगवान म्हणतात ते की 2500 वर्षापूर्वी सुद्धा हे सगळ्या गोष्टी होत्या. एक माणूस होता ज्याला महर्षीची पदवी मिळाली होती.
आज सुद्धा आपण बघतो की लोक ह्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. लोक माणूस गेल्यानंतर त्याला क्रिमेटोरियम मध्ये घेऊन जातात, पैसे भरतात, मग तिथे इलेक्ट्रिक रूपाने सगळं जाळल्या जातं, बस एवढंच. काही लोक ते संपेपर्यंत थांबतात, काही थांबत सुद्धा नाहीत. जाऊन काहीतरी नॉनव्हेज खातात, दारू पितात. त्यांना हे जाणीव होत नाही की जो गेलेला आहे तो हे सगळं पाहत आहे. असे खूप सारे केसेस आम्ही बघितलेले आहेत. पूर्वीच्या वर्षांमध्ये ते जे गेलेले लोक आहेत त्यांना आम्ही परत आणायचो बोलण्यासाठी. आणि ते सांगायचे की आम्ही गेल्यानंतर आमचे मुलं कसे वागले. मग त्या मुलांना पश्चाताप झाला आणि मग त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं. अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर आता अजून जास्ती प्रमाणामध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की दुसऱ्या लोकांमध्ये तुमचे गेलेली लोक कशी आहेत. खूपच बेकार परिस्थिती आहे. आता त्यांनी लग्न केलं, तुम्हाला जन्म दिला, तर ते गेल्यानंतर त्यांच्या मोक्षासाठी तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे. पण तुम्ही मदत करू शकत नाही कारण तुम्ही सुद्धा तिथेच जाणार आहेत. म्हणूनच परिस्थिती इतकी बेकार आहे. असं म्हणून भगवानाने या प्रश्नाचं उत्तर दिलं. पुढचा प्रश्न, भगवान, परम मध्ये आम्ही कसं प्रगती करायची. भगवान म्हणाले, तुमच्या आंतरिक मुलावरती लक्ष द्या. एका लहान मुलासारखं तुम्ही व्हायला पाहिजे, मग हृदय विकसित होईल. मग तुम्ही इहमध्ये प्रगती कराल. तुम्ही बिझनेस करत असाल तर ते खूप उत्तम प्रकारे कराल. या वेगळ्या कुठल्या दुसऱ्या मार्गाने पैसे कमवायचा प्रयत्न करत असाल ते पण चांगल्या प्रकारे होईल. आणि परम मध्ये काय होईल, मन शांत व्हायला लागेल, हृदय विकसित होतं. असं भगवानाने या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्याच्यानंतर प्रश्न असा होता, एकत्व आणि बाकीचे जे आध्यात्मिक संस्था आहे ह्यांच्यामध्ये अंतर काय आहे. भगवान म्हणाले, सध्या तुम्हाला हे समजायला अवघड आहे, पण या धर्मामध्ये सगळ्यात मोठं सत्य आणि सगळ्यात महत्वाचं टीचिंग असं आहे, जे समजायला सगळ्यात अवघड आहे. ते असं आहे की तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचं अस्तित्व नाही. या ब्रह्मांडामध्ये फक्त तुमचं आणि तुमचं अस्तित्व आहे. तुम्हीच हे पूर्ण ब्रह्मांड आहात. तुम्ही सगळे प्राणी, पक्षी, सगळे झाडं तुम्हीच आहात. तुमची बायको पण तुम्हीच आहात, तुमचे वडील पण तुम्हीच आहात, तुमचं मूल पण तुम्हीच आहात. प्रत्येक गोष्ट तुम्हीच आहात. पण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांपासून वेगळे आहात. हे मोठं भ्रम आहे. खरं म्हणजे तुमच्या शिवाय दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचं अस्तित्व नाही. आपण राम कृष्ण बद्दल बोलतो. तुम्हीच राम आहात, तुम्हीच कृष्ण आहात, तुम्हीच शंकर आहात. पण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कोणीतरी एक साधारण तुच्छ व्यक्ती आहात. तो जो कुबडा माणूस मी तुम्हाला सांगितलं, त्याला माहिती होतं, त्याला तो अनुभव होता की मी सर्व काही आहे. तर भगवान म्हणतात की मुक्तीच्या पलीकडे सुद्धा ती प्रवास चालू राहतो. आणि जसा तो प्रवास चालू राहतो, तुम्हाला जाणीव होते की तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचं अस्तित्व नाही. फक्त तुमचं अस्तित्व आहे. तुम्हाला कुठेतरी एक ग्रह दिसतो, एक गॅलेक्सी दिसते, तुम्हीच ती गॅलेक्सी आहात. तर हे या धर्माचं एक केंद्रबिंदू आहे. हे अवघड आहे पण काळजी करू नका. कारण एक एक स्टेप जसं आपण पुढे जाऊ तर आम्ही तुम्हाला जास्ती स्पष्टता देत राहू. आणि ही स्पष्टता अनुभवाने द्यावं लागते. कारण या गोष्टीला अनुभव करता येतं, मग तुम्हाला स्पष्ट होईल. अनुभव नसेल तर तुम्हाला स्पष्टता मिळणार नाही. कारण मनाने आपण तिथे जाऊ शकत नाही. मन जे आहे लांड्या लबाडा करत असतं. अनुभव देणारं हृदय असतं. तर म्हणून भगवान म्हणतात ते की तुम्ही सर्व काही आहात. म्हणजे तत्वमसी. तुमच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. असं म्हणून या प्रश्नाचं उत्तर श्री भगवानांनी दिलं. आणि हा शेवटचा प्रश्न होता. तर त्याच्यानंतर भगवानांनी सगळ्यांना आपलं प्रेम व्यक्त केलं. आणि भगवान परत म्हणले की माझा घसा खराब असून सुद्धा तुम्ही खूप अगदी शांतपणे तुम्ही सगळं ऐकलं, तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप प्रेम. आणि भगवानांनी सगळ्यांना आशीर्वाद दिले.
आणि त्या दिवशी जी प्रोसेस झाली ती ह्याच्यासाठी होती की आपलं आंतरिक मूल जे आहे ते हील व्हायला पाहिजे. तर भगवान म्हणाले की ह्याच्यावरती आपण जास्ती भर देत राहणार आहे, जेणेकरून आंतरिक मूल विकसित होईल. कारण बाकीच्या गोष्टी लवकर होऊ शकतात, पण ह्याच्यावरती भर देणं आवश्यक आहे. असं म्हणून भगवानांनी सगळ्यांना परत प्रेम व्यक्त केलं. आणि ऍक्च्युली हा क्लास नवरात्री हवनच्या आधी झाला होता. त्याच्यामुळे नवरात्री हवनसाठी सुद्धा भगवानांना आशीर्वाद मागितले होते आणि भगवानांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला. जय बोलो अनुग्रह प्रदाता श्री अम्मा भगवान की जय. जय बोलो ज्ञान प्रदाता श्री अम्मा भगवान की जय. तर अशा पद्धतीने जे आहे हे भगवानांचं दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर प्रोसेस पण झालेली आहे. तर भगवान जे जे काय प्रत्येक क्लासमध्ये सांगत आहेत ते सगळ्यांनी थोडंसं नीट ऐकून ते समजून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की कसं प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रोसेस असू दे, हवन असू दे किंवा दीक्षा असू दे, आम्हा भगवान आपल्याला कसे पुढे घेऊन जात आहेत. आणि आपण स्वतःमध्ये बघितलं की आपल्यामध्ये काय बदल झालेला आहे, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्यासोबत काय घडत आहे. त्यामुळे ती कृतज्ञता, ती जाणीव जे आपण चेक करत राहायला पाहिजे की मागच्या वेळेपासून ते आताच्यामध्ये माझ्यामध्ये काय फरक झालेला आहे. मग आपल्याला कळतं की आपली ग्रोथ कशी झालेली आहे. ती कृतज्ञता आपोआप येते आणि आम्हा भगवानांसोबत आपलं नातं जे आहे ते अजून दृढ होत जातं आणि अजून चांगल्या पद्धतीने आपण त्यांचा अनुग्रह पण पुढे प्राप्त करू शकतो. तर यासोबत श्री भगवानांच्या मुक्ती मोक्षा क्लासचा हा अनुवाद इथेच पूर्ण होत आहे. तर आपण परत भेटूया. नमस्ते. अम्मा भगवान शरण.